चेहऱ्यावरती काळे डाग दिसत आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता पिगमेंटेशन म्हणजे काय? सूर्यप्रकाश किंवा हार्मोनलच्या इम्बॅलन्समुळे आणि पिंपल्सच्या नंतर येणारे जे डाग आहेत त्याच्याने चेहऱ्यावरती पिगमेंटेशन वाढतं. तर आता आपल्याला पिगमेंटेशन कमी करण्यासाठी काय करायचं आहे? डेली बेसिसमध्ये तुम्हाला घरात असतानाही सनस्क्रीन वापरायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आहे ती तुम्हाला माइल्ड फेस वॉशचा वापर करायचा आहे आणि आठवड्यातून 2 वेळेस तुम्हाला फेस पॅक लावायचं आहे. आता फेस पॅकसाठी तुम्ही घरगुती फेस पॅक वापरू शकता. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हळद, बेसन आणि दही तो फेस पॅक सांगितला आहे. तो तुम्ही फेस पॅक आठवड्यातून 2 वेळेस वापरायचा आहे. अदरवाईज तुम्हाला दुसरा जर फेस पॅक पाहिजे असेल तर तुम्ही 1 चमचा ॲलोवेरा जेल घ्यायचे आणि त्यामध्ये 1 व्हिटॅमिन व्हीची कॅप्सूल टाकायची आणि हे मिक्स करायचं आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर चेहरा वॉश करायचा आहे. तर असं रेग्युलर बेसिसमध्ये केल्यानंतर तुमच्या चेहऱ्याचे जे डार्क स्पॉट आहेत ते फेड आउट होण्यास मदत होईल आणि स्किनचं जे टेक्स्चर आहे ते पण रिपेअर होण्यास मदत होईल. आणि आपल्या डाएटमध्ये पण थोडेसे चेंजेस करायचे. दिवसभरात भरपूर पाणी प्या. डाएटमध्ये तुम्हाला फळभाज्या तुम्ही जास्त अप्लाय करा किंवा फ्रुट्स वगैरे जे आहे ते तुम्ही खायला सुरुवात करा आणि पुरेशी झोप घ्या. हे जर तुम्ही रेग्युलर बेसिसमध्ये जर चेंजेस केलेत तर तुमच्या चेहऱ्यावरचे जे पिगमेंटेशन आहे ते कमी होण्यास मदत होईल आणि तुम्हाला कायमस्वरूपी चांगला रिझल्ट बघायला मिळेल. तर अशाच काही टिप्स आणि ट्रिक्ससाठी शीतल इन्फो क्लबला नक्की फॉलो करा.